नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. लोकांची जीवन जगण्याची पद्धती आज बदललेली आहे, त्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळे आजार पसरलेले आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर वैशाली भिडे आलेले आहेत. गेल्या सातत्याने ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊन वेगवेगळ्या आजारावरती माहिती देत आहेत. आज किडनी स्टोन या आजाराच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत. नेमकं तो आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, त्याच्यावर उपचार कशा प्रकारचे केले जातात, या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम, तुमचं स्वागत आहे DRV न्यूजच्या आमच्या या स्टुडिओमध्ये. प्रथम मला हे सांगा की किडनी स्टोन जो आजार आहे तो नेमकं काय आहे, त्याविषयी काय सांगा. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली अशोक भिडे, MD होमिओपॅथी. गेली 14 वर्ष दादर शिवाजी पार्क परिसरात प्रॅक्टिस करत आहे. तर किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जगभरात 12 ते 15% लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी हा त्रास होतो. आणि एकदा तुम्हाला स्टोन झाला की परत स्टोन होण्याचं प्रमाण हे नेहमी वाढलेलं असतं. लठ्ठपणा आणि मधुमेह ज्यांना असतो त्यांना किडनी स्टोन होण्याचं प्रमाण जास्ती असतं. अच्छा, हा किडनी स्टोन जो आजार आहे त्याची लक्षणे काय आहेत प्रामुख्याने? किडनी स्टोन पहिल्यांदी म्हणजे अगदी जेव्हा सुरुवात होतो तेव्हा 90% लोकांना समजत सुद्धा नाही की त्यांना किडनीमध्ये स्टोन आहे. परंतु जसा स्टोनचा आकार वाढत जातो किंवा जसा तो किडनी स्टोन युरेटरमध्ये उतरायला सुरू होते तेव्हा त्यांना तीव्र वेदना होतात. आम्ही याला मेडिकल टर्ममध्ये लॉइन टू ग्रॉइन पेन म्हणतो. म्हणजे तीव्र वेदना पाठीपासून अगदी जांघेच्या आतल्या भागापर्यंत होतात. त्या इतक्या तीव्र असतात की त्याबरोबर पेशंटना मळमळ, उलटी आणि जुलाब सुद्धा होतात. अच्छा, एका जागी बसायला त्यांना जमत नाही, असं बोलायला जमत नाही. खूप अस्वस्थ होतात. काही वेळेला युरिनमध्ये ब्लड सुद्धा पास होतं. काही वेळेला त्यांची लघवी थांबून थांबून होते. असेही सिम्पटम्स येतात. अच्छा, ह्याची प्रमुख कारणं काय आहेत? हे जो किडनी स्टोन होते, किडनी स्टोन होण्याचं प्रमुख कारण असं आहे की जेव्हा युरिन म्हणजे लघवीचं pH बदलतं, म्हणजेच लघवी थोडी ॲसिडिक अजून होते, तेव्हा जे नॉर्मल गोष्टी म्हणजे नॉर्मल जे घटक असतात ते विरघळलेल्या अवस्थेत असतात. परंतु युरिन कॉन्सन्ट्रेट झाल्यामुळे ते क्रिस्टलाइज होतात, म्हणजे त्याचे क्रिस्टल्स फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्झिलेट आणि कॅल्शियम फॉस्फेट ह्याचे क्रिस्टल्स डिपॉझिट व्हायला सुरू होतात आणि ते क्रिस्टल एकत्र जमून त्यांचं स्टोन तयार होतो. अच्छा, तसं आपण म्हटलं तर 90% स्टोन्स हे कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झिलेट ह्याच्या क्रिस्टल्समुळे झालेले असतात. उरलेल्या 10% युरिक ॲसिड स्टोनचं प्रमाण सर्वात जास्ती आहे. ह्याचे जे प्रकार आहेत ते किती प्रमाण, म्हणजे त्याचे प्रकार काय आहेत? मी म्हटलं तसं 90% स्टोन्स हे कॅल्शियम ऑक्झिलेट आणि फॉस्फेटचे असतात. उरलेल्या 10% युरिक ॲसिडचं प्रमाण सर्वात जास्ती आहे. आता किडनी स्टोन जर किडनीमध्ये असेल तर बरेच वेळेला समजत नाही, कारण कुठलंही सिम्पटम येत नाही. परंतु जसा तो खाली उतरायला लागतो तसे हे तीव्र सिम्पटम्स जाणवायला लागतात. ह्याचे होमिओपॅथीमध्ये काही उपचार आहेत का? ते तर असतील तर ते कशा प्रकारे त्याच्यावरती उपचार केले जातात, त्याविषयी काय सांगा. किडनी स्टोनचा होमिओपॅथीमध्ये उपचार नक्कीच आहे. यामध्ये आम्ही बघतो की किडनी स्टोन किती साईजचा आहे. कुठलाही उपचार करताना त्याचा साईज कुठे आहे, लोकेशन कुठे आहे हे बघितलं जातं. परत ब्लड रिपोर्ट्स कसे आहेत ते बघितलं जातं. त्याबरोबर सिम्पटम्स की बाबा सिम्पटम्स कोणते आहेत, कुठले तीव्र सिम्पटम्स आहेत, कुठल्या वेळेला त्रास जास्ती होतो, पेशंटला काही मेंटल स्ट्रेस आहे का, हे सगळं गृहीत धरून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो. जेव्हा स्टोनचा साईज कमी असतो तेव्हा ते विरघळण्याकडे आमचा कल असतो. परंतु जेव्हा जास्ती असतो साईज तेव्हा बरेच वेळेला असं होतं की स्टोन हळूहळू साईजनी कमी होतात आणि आतल्यात तुटतात आणि मग छोटे स्टोन्स बाहेर येतात. बरेच वेळेला पेशंटना कळतही नाही की त्यांनी स्टोन पास केला आहे. अच्छा, हे किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाची काळजी म्हणजे भरपूर पाणी प्यावं. आपण रोज किमान 2.5 ते 3 लिटर हे पाणी प्यायला हवं. जर तेवढं पाणी प्यायलं नाही तर युरिन कॉन्सन्ट्रेट होते आणि त्याच्यामुळे स्टोनचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी औषधापेक्षाही महत्त्वाचं म्हणेन की पाणी पिणं गरजेचं आहे. त्याबरोबर औषध घेणं. पुढचं आपण म्हटलं तसं मगाशी की युरिक ॲसिड स्टोन सुद्धा आहेत. तर ज्या लोकांना फॅमिलीमध्ये गाऊट आहे किंवा युरिक ॲसिड लेवल वाढलेली आहे अशा लोकांनी नॉनव्हेजचं सेवन कमी करणं. त्याशिवाय आपण म्हटलं 90% हे कॅल्शियम फॉस्फेट आणि ऑक्झिलेट आहेत.
त्यामुळे हेल्थ प्रोफेशनलची किंवा डॉक्टरशी किंवा डायटिशियनच्या सल्ल्याशिवाय प्रोटीनचे प्रोडक्ट्स किंवा हाय कॅल्शियम सप्लिमेंट्स न घेणं हेही तितकंच गरजेचं आहे. अच्छा, हे जे किडनी स्टोन आहे तो काढण्याचा प्रकार म्हणजे एक तर शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यानंतर, आणि तुमच्या ज्या होमिओपॅथी जी पद्धती आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा तो किडनी स्टोन काढण्यासाठी काय उपचार पद्धती तुमच्याकडे अवलंबली जाते? मी मगाशी म्हटलं तसं आपण औषध देतो, त्यांनी 2 गोष्टी आपण साध्य करायचा प्रयत्न करतो. एक म्हणजे लहान असेल स्टोन तर तो विरघळावा, पण त्यासाठी पेशंटनी व्यवस्थित पाणी पिणं ही तितकंच गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जर स्टोन मोठा असेल आणि सिम्पटम तीव्र असतील तर अशा वेळेला आपला असा कल असेल की त्याचं साईज कमी करून, अगदी मोठा स्टोन जरी तुटला तरी तो खाली येण्यात सहाय्य होतं, परंतु पेशंटला तीव्र वेदना होतात. अच्छा. बरेच वेळेला असं होतं की जर स्टोन अडकला असेल तर आम्हीही त्यांना सल्ला देतो की तुम्हाला सर्जरीची गरज आहे. हे डिपेंड करतं की स्टोन कुठे आहे किंवा खाली येताना अडकला आहे आणि ब्लड रिपोर्ट्स काय आलेले आहेत. ओके. अशा वेळेला जर क्रिएटिनिन खूप हाय गेलेलं असेल आणि पेशंटला ब्लड पास होत असेल तर मग आम्ही त्यांना सर्जरीचा सल्ला देतो आणि सर्जनकडे पाठवतो. अच्छा, तुम्ही मनराज प्रतिष्ठानचा जो माशिला क्लिनिक कुर्ल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही सेवा देत आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला किडनी स्टोनचे कोणी रुग्ण आढळलेले आहेत का, त्याविषयी काय सांगाल? किडनी स्टोन हे अत्यंत कॉमन आजार आहे हा, आणि माशिला क्लिनिकमध्ये मी बरेच पेशंट बघितलेले आहेत किडनी स्टोनचे, ज्यांच्या वेदना कमी झालेल्या आहेत आणि ते चांगला प्रतिसाद देत आहेत. अच्छा, माशिला क्लिनिकमध्ये तुम्ही सेवा देत आहे, त्याच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रामध्ये दादर असेल किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्ही कुठे कार्यरत काम करताय काय? मी गेली 14 वर्ष म्हटलं तसं दादर शिवाजी पार्क एरियामध्ये कार्यरत आहे. मी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दुपारी 1 ते संध्याकाळी 7 पार्क पॉलिक्लिनिक 5 शंकर निवास दादासाहेब हेगे मार्ग इथे कार्यरत आहे, आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार सापळेज पॉलिक्लिनिक मलिक बिल्डिंग DV देशपांडे मार्ग शिवाजी पार्क रोड नंबर 4 इथे पेशंट्स बघते. अच्छा, होमिओपॅथीच्या संदर्भामध्ये तुम्ही डॉक्टर आणि आत्ता जे नवीन शिकतायत तरुण वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही साहित्य पुस्तक लिहिलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल? होमिओपॅथिक स्टुडंट्सचा आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स यांच्या मार्गदर्शनासाठी मी माझं पुस्तक पब्लिश केलेलं आहे होमिओपॅथिक मटेरिया मेडिकावर, म्हणजेच होमिओपॅथिक औषधांवर. त्याचं नाव आहे अनलॉकिंग दी बोगर सायनॉप्टिक की. या पुस्तकामुळे होमिओपॅथिक स्टुडंट्सना चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे, आणि होमिओपॅथिक डॉक्टर्स जे प्रॅक्टिसमध्ये उतरलेले आहेत, म्हणजे अगदी 1-2 वर्ष किंवा अगदी 10-12 वर्ष जे प्रॅक्टिस करत आहेत, त्यांनासुद्धा अवेलेबल जे लिटरेचर आहे हे पेशंटमध्ये अप्लाय कसं करावं, ओके, ह्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि रुग्णसेवेत चांगला हातभार लागेल. अच्छा, माझा शेवटचा एक प्रश्न आहे. तरुण जे आता किडनी स्टोन काही रुग्णांना झालेले आहेत, पण माझा शेवटचा प्रश्न आहे, आमच्या प्रेक्षकांना या आजाराच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल तुम्ही? किडनी स्टोन ही एक अत्यंत वेदना असलेला आजार आहे, तर हा आजार ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रिव्हेंट करणं खूप गरजेचं आहे आणि सोपं आहे. यासाठी आपल्याला फक्त व्यवस्थित आणि चांगलं, म्हणजे अगदी 2.5 ते 3 लिटर पाणी रोज प्यायचं आहे, जेणेकरून आपण हा इतका पेनफुल आजार अवॉइड करू शकतो. आणि जर तुम्हाला आढळलं की हा तुम्हाला त्रास आहे, अगदी छोटा स्टोन असेल तरीही त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करा, कारण स्टोन जेव्हा वाढतो किंवा जेव्हा तो उतरायला सुरू होतो तेव्हा तीव्र वेदना होतात. त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणंही तितकंच गरजेचं आहे. अच्छा, ओके. धन्यवाद मॅडम, तुमचे खूप खूप तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सातत्याने वेगवेगळे आजार आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती देत आहेत. तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तर ह्या होत्या डॉक्टर वैशाली भिडे. किडनी स्टोन जो आजार आहे त्या आजाराविषयी संपूर्ण इत्थंभूत अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.